कशाबद्दल? सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची निवडणूक होऊन किमान 3 ते 4 महिने झालेले आहेत, परंतु या 3 ते 4 महिन्यांमध्ये स्वीकृत नगरसेवकांची पदं अजूनही भरलेली नव्हती। अनेक पक्ष आणि संघटनांच्या वतीनं किंवा इच्छुक उमेदवारांच्या वतीनं अनेक वेळा मागणी करण्यात येत होती की हे स्वीकृत जे नगरसेवक पदं आहेत ती ताबडतोब भरली जावीत। याला कुठेतरी आता मूर्त स्वरूप प्राप्त होताना दिसतंय, कारण 17 एप्रिल रोजी होणाऱ्या महासभेमध्ये या स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी करण्यात येणार आहेत। या 8 जागा या स्वीकृत नगरसेवकांच्या आहेत आणि यासाठी तब्बल 72 अर्ज महानगरपालिका प्रशासनाकडे आलेले आहेत। याकडे 29 अर्ज हे भाजपकडे आलेले आहेत आणि भाजपकडे 4च जागा या स्वीकृत नगरसेवक पदासाठी आहेत। काँग्रेसकडे 2 जागा असताना तिकडे 22 अर्जांची मागणी झालेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडेही 2 जागा असतानाही 17 उमेदवारांनी स्वीकृत नगरसेवक पदासाठी मागणी केलेली आहे, परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात 72 अर्ज स्वीकृत नगरसेवक पदासाठी आलेले असताना आता खऱ्या अर्थानं त्या पक्षांमध्ये खऱ्या अर्थानं चुरस लागली आहे असं म्हणायला हरकत नाही। किंवा बघायला गेलं तर भाजपमध्ये अनेक गट तटाचं राजकारण गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे, त्यामुळे प्रत्येक गटातील प्रत्येक जो पदाधिकारी आहे, मुख्य पदाधिकारी आहे किंवा नेता आहे, त्या प्रत्येक नेत्याचा एक स्वीकृत नगरसेवकासाठी इच्छुक असणारा उमेदवार आहे। त्यामुळे भाजपमध्ये आता गोची निर्माण झालेली आहे। वरिष्ठ जे नेते आहेत भाजपचे त्यांना नक्की हे स्वीकृत नगरसेवक पदाची जी 4 पदं आहेत ती नक्की कोणाच्या परड्यात घालायची हा मोठा यक्ष प्रश्न या भाजपमध्ये नेत्यांच्या समोर उभा राहिलेला आहे। कारण अनेक गट तट यामध्ये आहेत आणि प्रत्येक गटाचा नेता हा आपापला उमेदवार घेऊन पक्षश्रेष्ठींकडे गेलेला आहे आणि त्यांनी त्या उमेदवाराची मागणी स्वीकृत नगरसेवक पदासाठी वरिष्ठांकडे केलेली आहे। त्यामुळे भाजपचा जर विचार करायला गेलं तर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या कडे मात्र खऱ्या अर्थानं सध्या प्रश्न निर्माण झालेला आहे की नक्की कोणाला खुश करायचं आणि कोणाला नाराज करायचं हा प्रश्न त्यांच्या समोर आता उभा राहिलेला आहे। काँग्रेसच्या बाबतीतही असंच झालेलं आहे। काँग्रेसमध्येही अनेक नेते आहेत, अनेक इच्छुक उमेदवार आहेत, अनेक पदाधिकारी आहेत आणि त्या पदाधिकाऱ्यांचेही इच्छुक उमेदवार हे जे स्वीकृत नगरसेवक पदासाठी आहेत ते राहिलेले आहेत। त्यामुळे जे खासदार विशाल पाटील असतील किंवा काँग्रेसचे नेते डॉक्टर विश्वजित कदम असतील किंवा इतर जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा आता या स्वीकृत नगरसेवक पदासाठी खऱ्या अर्थानं चुरस निर्माण झालेली आहे आणि त्यांच्या पुढेही नक्की हे स्वीकृत नगरसेवक पदाची जी निवडणूक आहे, जी 2 पदं आहेत काँग्रेससाठी, ती 2 पदं नक्की कुठल्या उमेदवाराला द्यायची किंवा कुठल्या गटातील उमेदवाराला द्यायची हा प्रश्न काँग्रेसकडेही उपस्थित झालेला आहे। राष्ट्रवादीमध्येही 2 पदं स्वीकृत नगरसेवक पदासाठी आहेत। ही 2 पदं ही राष्ट्रवादीमध्ये नक्की कोणाला द्यायची, कारण त्यांच्याकडेही 17 उमेदवारांनी अर्ज केलेला आहे आणि 17 उमेदवारांमधून त्यांना ही 2 उमेदवार हे स्वीकृत नगरसेवक म्हणून निवडायचे आहेत। त्यांच्या पुढेही मोठा प्रश्न या स्वीकृत नगरसेवक पदासाठी राहणार आहे। त्यामुळे येणाऱ्या 17 तारखेला नक्की या महानगरपालिकेमध्ये जे 8 स्वीकृत नगरसेवक जाणार आहेत ते कोण कोण जाणार आहेत हे मात्र गुलदस्त्यातच आहे आणि यासाठी मोठी चुरस होणार आहे आणि त्या पक्षांमध्ये पुन्हा एकदा नाराजीचं वातावरण निर्माण होईल की काय अशी अवस्था सध्या निर्माण झालेली आहे। मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली।